श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 17 भावदर्शन 13. एक रामजी माळी म्हणून एक सद्गृहस्थ होते आणि ते सद्गुरूंचे शिष्य होते. ते एकदा आजारी पडले तर त्यांची देखभाल करायला, त्यांच्याकडे लक्ष द्यायला तिथे कोणीही नव्हतं. मग त्यांनी सद्गुरूंचा धावा केला की सद्गुरू राया, धावा, मला वाचवा. आणि आपली मी प्रार्थना करतो आहे, पण मी आपल्या कृपेला पात्र आहे की नाही हे काही मला ठाऊक नाही. पण सद्गुरूंनी रामजी माळ्यांची हाक ऐकली हो, प्रसन्न झाले आणि ते लगेचच रामजी माळी यांच्याकडे गेले. ते आजारी आहेत असं पाहिलं आणि आश्चर्य बघा, आमचे सद्गुरू त्या रामजी माळ्याची सेवा करायला लागले. धुणी, भांडी, स्वयंपाक हे सगळं अत्यंत प्रेमाने त्यांनी केलं. भाकरीसुद्धा थापल्या हो आणि अत्यंत कुशलतेने त्यांनी हे सारं केलं आहे. त्या रामजीचे चरण देखील त्यांनी धुतले. अहो, सद्गुरू प्रसन्न झाले तर ते काय करत नाहीत हो, त्यांनी आपल्या शिष्याचे चरण धुतले. एवढी आपल्या शिष्यावरती त्यांची माया होती. अहो, आईसारखीच माया हो. त्यामुळे रामजी माळ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला सुरुवात झाली. त्याच वेळेला काय झालं की त्या माळ्याचं जे शेत होतं, त्या शेताची रात्री तर राखण तर करायलाच पाहिजे. मग ते राखण करायला म्हणून सद्गुरू त्या मळ्यामध्ये जाऊन बसले. बघा, राम नाम घेण्याचं जर तुम्ही ठरवलं तर सद्गुरू तुमच्यावर केवढे प्रसन्न होतात हे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. रात्रभर आमच्या महाराजांनी तिथे त्या माळ्याचं शेत राखलेलं आहे. आणखी एक अशीच गोष्ट आहे, एक शेतकरी होता आणि त्याने आपल्या शेतामध्ये मूग लावलेले होते. मोठ्या हौसेने सगळं ते पिकवलेलं होतं आणि भरपूर मूग त्याला आलेले होते. आणि आता ते उत्साहाने ते सगळं त्यांनी आकाशामध्ये ढग नाहीत, पाऊस पडणार नाही असं त्याच्या लक्षात आल्यावर त्याने ते मूग काढून ठेवले होते. आणि तो जो माल होता तो शेतामध्ये त्याने उघड्यावरतीच ठेवलेला होता. जवळजवळ 5 गाड्या भरतील एवढा माल तो तिथे त्याचा उघड्यावर पडलेला होता. तेवढ्यात काय झालं की आकाशामध्ये अचानक ढग दाटून आले आणि गडगडाट सुरू झाला, विजा चमकायला सुरुवात झाली आणि आता खूप पाऊस कोसळणार हे लक्षात आल्यावर शेतकरी घाबरला एकदम की आता माझे हे सगळे श्रम वाया जाणार. एवढ्या दिवसांनी कष्टाने मला हे जे सगळं मिळालेलं आहे ते आता जाणार. मग हे पाहिल्याबरोबर काहीच करू शकत नव्हता. शेवटी त्यांनी मनोमनी सद्गुरूंची प्रार्थना केली, सद्गुरूंचा धावा सुरू केला. सद्गुरू, अशा वेळेला धावा हो, आता मी काय करू? हे सगळं माझं जे काही कष्ट, जे श्रम मी घेतलेले आहेत ते आता वाया जाण्याची वेळ आलेली आहे. असा सद्गुरूंचा धावा केला आणि आश्चर्य बघा, आश्चर्यच म्हणायला पाहिजे, चमत्कारच तिथे झाला. ढग पांगून गेले आणि तेवढा पट्टा सोडून, त्या शेताचा पट्टा सोडून इतर ठिकाणी पाऊस पडला, पण त्या शेतामध्ये काही पाऊस पडला नाही. आता हे जे आहे हे भक्तीचं प्रत्यंतर आहे. जर तुम्ही रामावर श्रद्धा ठेवली, रामाला आळवलं तर सद्गुरू कसे धावून येतात त्याचंच हे उदाहरण आहे. आणखी अशी एक गोष्ट जी आहे ती मलकापूरची आहे. की साल 1978 होतं आणि त्या साली काय झालं तर महाराजांचा वाढदिवस होता. वाढदिवस असल्याने मग मलकापुरात सगळीकडे मोठं उत्साहाचं वातावरण पसरलं होतं आणि भला थोरला असा मंडप त्या भक्तांनी तिथे उभारला होता आणि जवळजवळ 5,000 लोक तिथे येतील, भक्तगण जमा होतील आणि मोठं मग तिथे रामनामाचं अगदी तिथे फार कल्लोळ होऊन जाईल, भजन होईल, कीर्तन होईल, होम हवन होईल, असं सगळं होईल अशा अपेक्षेने सगळं ते केलेलं होतं. आता हे झालं, भक्तगण जमा झाले. काय झालं त्यावेळेला, एकदम प्रचंड वारा सुटला. गडगड गडगड असा ढगांचा
आवाज व्हायला सुरुवात झाली आणि तो सगळा मंडप मग गदगदा हलायला सुरुवात झाली. आता सगळे शिष्य भयभीत झाले की हे काय झालं. वाढदिवसाच्या या दिवशी, प्रसन्न दिवशी, मंगल दिवशी असं हे काय बरं इथे आता होणार. मग त्यांनी लगेच सद्गुरूंना ते सगळे शरण गेले. काय बरं आमचे अपराध झाले असतील ते सद्गुरू राया पोटात घाला आणि आमच्या ह्या कार्यक्रमाला असं गालबोट लागू देऊ नका, बाधा निर्माण होऊ देऊ नका. मग सद्गुरूंनी रामप्रभूंना हात जोडले. पंचमहाभूतांना त्यांनी विनंती केली की अरे माझे हे शिष्यगण एवढ्या उत्साहाने सगळं करता आहे आणि तुम्ही हा काय धिंगाणा इथे करता आहे, ही बंडखोरी चांगली नाही. आपण आता हे सगळं थांबवा, बघू, थांबवा, आलात तसं निघून जा, असं त्यांनी त्या पंचमहाभूतांना जणू काही सांगितलं. आणि काय चमत्कार बघा, ते वादळ त्याच ठिकाणी शमून गेलं. तिथल्या शिष्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आकाश अगदी निरभ्र झालं, सोज्वळ झालं आणि पुन्हा तो वारा जो आहे, शीतल वारा वाहायला सुरुवात झाली. हे पाहिल्यावर सद्गुरूंच्या अगाध शक्तीची, अध्यात्मशक्तीचं प्रत्यंतर आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. तिकडे पहा, ते आता आपल्याला व्यवहाराकडे लक्ष दिलं पाहिजे, तर आपण तिकडे पाहूया काय चाललेलं आहे. तर तिकडे काही विधी सुरू आहेत. ते विधी सुरू असेपर्यंत आपण सद्गुरूंचं चिंतन करू, मनातल्या मनामध्ये त्यांच्या चरित्राचा आठव करू आणि त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टींचं जर आपण आठव करत बसलो तर आपल्याला तिकडच्या विधी होईपर्यंत आपल्याला सद्गुरू आपल्या मनामध्ये येतील. खेरड्यामध्ये बरं का, नामदेव खरात नावाचे एक शिष्य असायचे सद्गुरूंचे आणि त्यांच्या घराण्यामध्ये 4 पिढ्यापर्यंत सगळ्यांनी सद्गुरूंचा अनुग्रह घेतलेला होता. आता या नामदेवाला अत्यंत लहानपणीच त्यांनी गुरुमंत्र दिलेला होता आणि सांभाळलेलं होतं बरं का, लहानपणी अंगाखांद्यावरती खेळवलेलं होतं. त्यामुळे त्यांना सद्गुरूंचं एवढं प्रेम होतं की आपल्या पित्याप्रमाणे त्यांना सद्गुरू आपले वाटायचे आणि ती कृपा त्यांच्यावरती सद्गुरूंची होती. ते काय करायचे, मग तरुणपणामध्ये महाराजांची जी दमणी असायची प्रवास करण्यासाठी म्हणून रामनामाच्या प्रसारासाठी सद्गुरू फिरायचे, त्यावेळेला हे जे नामदेव आहेत खरात ते सद्गुरूंच्या बैलगाडीवरती असायचे. तर त्यांना महाराजांनी सक्त ताकीद देऊन ठेवली होती की हे बघ नामदेवा, तू बैलगाडी हाकायची पण बैलांना मारायचं नाही, ते चालतील त्या पद्धतीनेच त्यांना चालवायचं, मारून त्यांना पळवायचं नाही. आता काय झालं, एकदा लग्नाला निघाले ते आणि मग त्यांनी असं पाहिलं की नामदेव जरा थकलेला दिसतो. मग त्याने नामदेवाला मागे बसायला सांगितलं, स्वतः कासरा हातामध्ये घेतला बैलांचा आणि त्यांनी मग ती बैलगाडी हाकत ते त्या लग्नाला जायला लागली. तर नामदेवांवरती त्यांचं असं प्रेम होतं. एकदा हा नामदेव आजारी पडला आणि मग नेहमीप्रमाणे तो धावा कोणाचा करणार, तो सद्गुरूंचाच करणार. आला शरण सद्गुरूंना, म्हणाला की आता माझा हा आजार काही बरा होत नाही, काय करावं. सद्गुरूंनी कृपा केली हो त्याच्यावरती, त्याला तीर्थ दिलं. सद्गुरूंवरती त्याची प्रगाढ अशी श्रद्धा होती. त्या तीर्थाने त्याला बरं वाटलं. नियमितपणे दर्शनाला यायला त्यांनी सुरुवात केली. त्याची सवयच होती, तर म्हणजे ही लहानपणापासूनची सवय होती. पण आजारातून बरा झाल्यानंतर तो नियमितपणाने दर्शन हे घ्यायचा. कितीही उशीर हो, रात्र कितीही वाढलेली असो, तो दर्शनाला यायचा. तर एकदा त्याला फारच उशीर झाला. किती व्हावा, तर रात्रीचे 1:30 वाजले. आता जावं की जाऊ नये असा सुद्धा एक विचार होता. पण आपण जो ठरवलेला नियम आहे तो कसा मोडायचा, म्हणून तो निघाला. आणि त्याच्या असं लक्षात आलं की अरे, आपण आत्ता इथे आलेलो नव्हतो, तर महाराजही बसलेले आहेत, आपली वाट पाहतायत.
तो मंदिरात आला, दर्शन घेतलं. महाराजांनी त्याचं हसून असं स्वागत केलं की ये नामदेवा, तुझीच मी वाट पाहत होतो. अरे का, अश्रू सखाराम कांबळे नावाचा एक शिष्य होता. आता हा जो शिष्य होता हा त्याचं अनुग्रह त्यांनी घेतला. अनुग्रह घेतल्यानंतर त्याच्या वागण्यामध्ये मांसाहार वगैरे जो होता आणि तो मद्यपान पण करायचा, ते त्याने सगळं सद्गुरूंच्या सान्निध्यात आल्याबरोबर सोडून दिलं. आणि मग त्यांनी पूजेला महत्त्व दिलं आयुष्यामध्ये. पूजा झाल्याशिवाय तो कुठल्याही गोष्टी ग्रहण करीत नसे. असं त्याचाही जन्म कृतार्थ झाला बरं का. आणि मग सद्गुरूंनी त्याला त्याची भक्ती पाहून आणि त्याचा त्याग पाहून त्याच्या मनोकामना पूर्ण करण्याचं ठरवलं. त्याच्या मनात जे होतं की सद्गुरूंनी मला त्यांच्या पायातल्या खडावा द्याव्यात, तर सद्गुरूंनी त्याला चांदीच्या खडावा ह्या भेट म्हणून दिल्या. त्यांनी त्याचा स्वीकार केला आणि त्याचं आयुष्य कृतार्थ झालं. या ठिकाणी भावदर्शन 13वे आपण थांबवूया.